आझाद समाज पार्टीने मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीचे बळवंत वानखडे यांना पाठिंबा जाहीर केलाय। आझाद समाज पार्टी व भीम आर्मी लोकसभा निवडणुकीत बळवंत वानखडे यांचा प्रचार करणार असल्याचं सांगितलंय। रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर आणि रिपाईचे डॉक्टर राजेंद्र गवई यांच्या भूमिकेवर आझाद समाज पार्टीचे प्रदेश प्रवक्ता किरण गुडदे यांनी पत्र परिषदेत प्रतिक्रिया दिली। बिनशर्त पाठिंबा दिलाय, परंतु त्यांच्या विरोधातही बंड पुकारू असा इशारा देण्यात आला। आम्हाला संविधान वाचवायचं आहे, आम्हाला सत्तेपासून भाजपला वाचवायचं आहे आणि आम्ही या सोबत राहू। भाजप महाविकास आघाडी सरकारने एक जागा दिली होती विधानसभेची, लोकसभेची नगिनामध्ये, ते तिथला सभा सरकारने जो अखिलेश सरकारने तिथे भाईच्या विरुद्ध एक सीट टाकून दिली। इंडिया आघाडीमध्ये असताना कारण की एक बहुजन नेता वरता गेला पाहिजे, मोठा कोणाला वाटत नाही की हा बहुजनाचा नेता वर गेला पाहिजे, मोठा झाला पाहिजे। पण आम्हाला त्याचं दुःख नाही। आम्हाला माहित आहे आमचा भाई भरपूर मताने निवडून येईल, विश्वास आहे आम्हाला। तरी आमचं मन दुखत नाही की तुम्ही नाही दिलं ना आम्हाला जागा तुमच्या याच्यात, तरी आम्ही तुम्हाला जागा देतो आणि आम्हाला टाकता आला तर टाकता येत। आमच्या अमरावती जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आमच्या कार्यकर्ता तालुका अध्यक्ष आहे, आम्हाला टाकता आलं असतं, पण आम्हाला संविधान वाचवायचं आहे। इतकी जे प्रस्थापित लोक आहेत, हुकुमशाही आहे, धमक्या देणारे जे लोक आहेत, आमदार खासदार आहेत, त्यांना कुठं त्यांची जागा टाकत त्यांना घरी बसवायचं आहे। याकरता आम्ही मान्य बळवंत वानखडे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, त्यांना आमच्या आझाद समाज पार्टी व भीम आर्मीच्या वतीने जाहीर पाठिंबा देत आहे। व इथेच माझे दोन शब्द संपवतो।